नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत। राशी भविष्य म्हणजे जे चंद्रावरून असतं त्याला रास म्हणतात। आपल्या कुंडलीमध्ये आकडे लिहिलेले असतात, हे आकडे राशी दाखवतात। 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क असे। मग ज्या आकड्या शेजारी चंद्र लिहिला तो आकडा म्हणजे जी रास आहे ती रास या चंद्राची म्हणजे तुमची असते। कुंडलीमध्ये हा चंद्र 12 स्थानांपैकी कुठेही असू शकतो, पण आता तुमच्या समोर प्रत्येक राशीच्या भविष्याच्या सांगायच्या वेळेला एक कुंडली येणार आहे, ज्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, दशम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान याच्यामध्ये ज्या चंद्राचं भविष्य मी सांगणार आहे तो चंद्र लिहिलेला असणार आहे। याचा अर्थ काय, तर आयदर प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा दशम किंवा पंचम किंवा भाग्य या केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्ये ज्यांचा चंद्र असतो तो मुळातच शुभ परिणाम देणारा असतो। मग त्या चंद्रापासून गोचरीच्या ग्रहांचा परिणाम कसा मिळेल, हेच तर आपलं राशीचं भविष्य। म्हणजे काय की आपल्या चंद्रापासून गोचरीनी भ्रमण करणारे ग्रह जिथे जिथे शुभ भ्रमण करतायत त्या ग्रहांचा परिणाम त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला शुभ मिळतो। जे शुभ भ्रमण करत नाहीत त्यांचा शुभ मिळत नाही। म्हणून या स्थानांमध्ये त्या राशी लिहिलेल्या तुम्हाला दिसतील। याच्याशिवाय गोचरीनी बळ द्यायच्या आधी सुद्धा हा जो चंद्र कुंडलीत लिहिलेला असतो हा तुमच्या कुंडलीच्या वर ल म्हणून 4 आकडे आणि चम म्हणून 4 आकडे असतात। ते तुमच्या लग्नाचे राशी अंश कला विकला आणि चंद्राचं राशी अंश कला विकला असतात। म्हणजे चंद्र किती अंशात आहे हे तिथे दिसतं। चंद्र कुठल्याही कुंडलीतला 10 अंश ते 20 अंश कुठल्याही राशीमध्ये असेल तर तो युवावस्थेमध्ये म्हणजे व्यवस्थित परिणाम देणारा असतो। तसंच शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी ज्यांचा जन्म असतो तो चंद्र शुभ। क्षयतिथीला चंद्र असेल तर तो जन्म असेल क्षयतिथीचा तर तो चंद्र शुभ नाही। चंद्र कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील तर ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर जेवढ्या लोकांच्या दृष्टी जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी या चंद्रावर पडतात तेवढा तो चंद्र शुभ होतो। चंद्र रवी बरोबर अस्तंगत होत नसेल तर तो शुभ आहे। अस्तंगत होणारा चंद्र, अस्तंगत परिणाम देणारा चंद्र हा शुभ चंद्र नाही। असे निकष चंद्राच्या शुभतेसाठी आहेत कुंडलीत असणाऱ्या। आता आपल्याला कळलं आपल्या कुंडलीतला चंद्र शुभ कसा बघायचा। आता बघूया मकर राशीचं राशी भविष्य 18 ऑक्टोबर 2025 ते 18 जानेवारी 2026। मकर रास ही 3 नक्षत्रांमध्ये एकूण 2.25 पण 3 नावं येतात प्रत्येक राशीमध्ये। उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र, याचे 3 चरण, दुसरा तिसरा चौथा। श्रवण नक्षत्र हे चंद्राचं नक्षत्र आहे, याचे 4 चरण, पहिला दुसरा तिसरा चौथा। आणि धनिष्ठा हे मंगळाचं चरण आहे, याचे 2 चरण, पहिला आणि दुसरा। ही एवढी मकर रास या नक्षत्रांमध्ये जेव्हा उत्तराषाढामध्ये मकर रास असते त्यावेळेला कुंडलीमधला चंद्र हा शनीच्या राशीत असल्यामुळे कुंडलीतला शनी, उत्तराषाढाचा रवी आणि त्याचे 3 चरण हे गुरु आणि शनीचे, त्यामुळे हे 2 ग्रह जेव्हा श्रवण नक्षत्रामध्ये मकर रास असते त्यांच्या कुंडलीमध्ये शनी, प्रथम चरणाचा मंगळ, दुसऱ्या चरणाचा शुक्र, तिसऱ्या चरणाचा स्वामी बुध आणि चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र हे सगळे ग्रह शुभ असायला पाहिजेत। ज्यांचा धनिष्ठा नक्षत्रामध्ये मकर रास आहे त्यांचा मंगळ आणि धनिष्ठा नक्षत्राचा प्रथम चरण हा सिंह राशीचा आणि दुसरा हा बुधाच्या राशीचा, बुध कन्येचा, असे राशी स्वामी आणि नक्षत्र स्वामी हे ग्रह कुंडलीमध्ये शुभ असले पाहिजेत। तुमच्यासमोर कुंडलीचं चित्र आलं आहे। शुभ म्हणजे काय मी सांगितलं आहे, प्रथम चतुर्थ सप्तम दशममध्ये किंवा 9 आणि 5 या स्थानामध्ये असणारा चंद्र हा जनरलमध्ये शुभ असतो। शनीच्या राशीमध्ये चंद्र, इथे आपण राशींमध्ये राशीप्रमाणे ग्रहांचं जे भ्रमण चाललेलं आहे
ते कसं शुभ आहे, कसं फळ देणार आहे हे बघणार आहोत. त्यामुळे शनीच्या राशीमधला हा चंद्र आहे. या चंद्राला द्वितीय स्थानामध्ये शनीच्याच दुसऱ्या राशीमध्ये जी मूलत्रिकोण आहे शनीची, इथे राहू आहे कुटुंब स्थानामध्ये. कुटुंब स्थानामध्ये येणारा पापग्रह हा काही कारक नसतो आणि पापग्रह तिथे जेव्हा चंद्रापासून दुसरा येतो तेव्हा तो चांगलं फळ देत नाही. पण मकर रास मनाने खंबीर रास आहे, कारण ती शनीची रास आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक मात्र थोडे त्रासाचे दिवस आहेत. कुंभेमध्ये राहू मूलत्रिकोण राशीत, त्यामुळे कौटुंबिक व्यवसाय किंवा नोकरी याच्यामध्ये जागा बदल, कुटुंबापासून लांब जाणं हे सगळं अपेक्षित आहे. मूळ कुंडलीतल्या राहूशी हा नवपंचम योगात गोचरीचा राहू आला तर दोन्ही राहू एकमेकाकडे बघतील. 6-10 या स्थानामध्ये म्हणजे ह्या प्रकारे आला तर यांच्यामध्ये बदलाचं फळ दिसणार आहे. नोकरीमधल्या किंवा कामाच्या स्वरूपाचं बदल होईल. मकर राशीतल्या चंद्रावरून चंद्र जाईल तेव्हा हा गोचर राहू जरा मानसिक त्रास देईल. पण राहू शनीचा मित्र आहे, त्यामुळे आपल्या संघर्षाने, आपल्या चिकाटीने, डिझास्टर मॅनेजमेंटनी ही माणसं सर्व त्रासातून बाहेर पडतील. नोकरीत बदल होऊ शकतो तो 15 जून ते 15 जुलै 2026 मध्ये किंवा 2026च्या 15 नोव्हेंबर नंतर. तेव्हा राहू लग्नी येतो, त्यामुळे मिळवलेल्या पैशामधून करण्याची गुंतवणूक आत्ताच करा, किमान 2 वर्षांची, जेव्हा मकरेमध्ये राहू येणार आहे. इथे मित्र परिवार, भावंड, शेजार पाजारी यांच्यासाठी हा चंद्राला कसं फळ देणार आहेत ग्रह, तर राष्ट्राधिपती शनी हा मीनेमध्ये आहे. जेव्हा हा तिसरा असतो चंद्रापासून तेव्हा तो शुभ फळ देतो. 2.5 वर्षासाठी तो 29 मार्च 2025ला मीनेमध्ये आलेला आहे. त्यामुळे भावंडांची नाती लिमिटेड पण सुखावह असतील. भावंडांबरोबर छोटे प्रवास घडतील. तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा हुशारीने वापर करून तुम्ही पैसा मिळवाल, कारण हे उपचय स्थान आहे. तिथे आलेला शनी हा बेटर विथ टाइम प्रगती करतो. गृहिणीसाठी नात्यामध्ये जरा संघर्ष होऊ शकतो, पण नंतर फळ चांगलं मिळेल. विद्यार्थ्यांसाठी शनीची तिसरी दृष्टी पंचमावर पडतीये, ही मर्यादा दाखवणारी दृष्टी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी पण कष्ट घ्यावे लागतील. 18 ऑक्टोबरच्या आधी डिसेंबर 26 ते जानेवारी 27 याच्यामध्ये षष्ठामधला गुरु हा फायनान्सच्या कामात मदत करेल, पण तब्येतीला मात्र जपावं लागेल. लिव्हरसाठी जपणूक करावी लागेल. कुंडलीतल्या बुधावरून गुरु जाईल तर पचनाचे त्रास होतील. विवाह आणि जोडीदारांच्या बाबतीत 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर इथे गुरु सप्तमात येतोय. पंचमात, सप्तमात, नवमात, लाभात, तृतीयात, लग्नी असा येणारा गोचरीचा गुरु हा विवाहाचे योग आणतो. त्यामुळे विवाहाचे योग आहेत. बिझनेसमध्ये असणाऱ्यांना हा गुरु प्रगतीचा आहे. जोडीदार उत्तम मिळेल. भावनात्मक नातं जुळेल जोडीदाराशी. दिवाळीनंतर कलांमध्ये इंटिरियर डेकोरेशन किंवा सिव्हिल अशा लोकांना, आर्किटेक्ट्सना हा चांगला काळ आहे. चांगले कॉन्ट्रॅक्ट्स, चांगले पैसे मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. लाभातले रवी मंगळ. दिवाळीनंतर मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम काम होण्याचा हा काळ आहे. व्ययातून जाणारा मंगळ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खर्च वाढवणार आहे. विनाकारण ॲग्रेसिव्ह होऊ नका. विनाकारण आग्रही होऊ नका. मकर रास तशी तर कॉन्झर्वेटिव्ह रास आहे. उगतच्या उगच बडबड करणारी रास नाही. आपल्या कामाशी काम ठेवणारी रास आहे आणि थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह आहेच. म्हणजे आपणहून दुसऱ्याशी बोलायला त्यांना फारसं आवडत नाही. कोणाशीही वादविवाद मात्र तुम्ही इथे टाळला पाहिजे, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि बचतीवर होईल. म्हणून संमिश्र ग्रहमान आहे, पण तुम्ही खूप धीराचे आहात. त्यामुळे या सगळ्यामधून सांभाळून स्वतःची प्रगती करून घ्याल. हे मकर राशीचं भविष्य जानेवारी 2026साठी आहे. 17 जानेवारी 2026 मध्ये रवी मकरेत भ्रमण करतो. त्यामुळे आपण पुढच्या 3 महिन्याचं भविष्य पाहू, तेव्हा मकरेचं तुम्हाला समजेलच ते किती चांगलं आहे. तुम्हाला माझा चॅनल कसा वाटतोय? या राशीचं भविष्य सांगताना मी तुम्हाला सांगितलं की या राशीमध्ये कुठल्या ग्रहावरून कुठला ग्रह कितवा, त्याप्रमाणे कसं फळ देईल. त्यामुळे तुम्हाला हे सगळं आपल्या कुंडलीमध्ये बघणं सोपं जातं.
तुमच्या कुंडलीत चंद्राबरोबर शनी आला तर तो कष्ट करायला लावतो. चंद्राबरोबर मंगळ आला गोचरीनी किंवा कुंडलीतला असताना तिथे चंद्र असेल तर तुमचा स्वभाव रागीट होतो. तुमच्या चंद्राबरोबर बुध आला तर उत्तम निर्णय क्षमता तो आणतो. तुमच्या चंद्राच्या बरोबर म्हणजे मकर राशीमध्ये येणारा गुरु हा तुम्हाला प्रकाशन व्यवसायाचं आकर्षण दाखवतो. तुमच्या चंद्रावरून येणारा शुक्र हा सौंदर्याच्या गोष्टींमध्ये अट्रॅक्शन निर्माण करतो. सौंदर्यासाठी तो चांगला आहे, नातेसंबंधांसाठी तो चांगला आहे. तुमच्या कुंडलीमधल्या चंद्रावरून जर तुमच्या कुंडलीतला राहू असेल तिथून तुमचा चंद्र किंवा कुंडलीतल्या चंद्रावरून राहू जाईल तर तो आभासी गोष्टी निर्माण करतो. हा मनाच्या अभ्यासासाठी मात्र हा राहू अतिशय चांगला आहे, कारण राहू हा संशोधनाचा कारक आहे. असं भिन्न भिन्न ग्रहांचं भिन्न भिन्न फळ चंद्राला मिळत असतं. अतिशय मनोरंजक अभ्यास आहे की नाही. तुमची रास शनीची आहे, त्यामुळे तुम्ही चिकाटीने अभ्यास करणारे लोक आहात. बघा तुमचा चंद्र तुम्हाला कसं फळ देणार आहे. यानंतर आपण जाऊया पुढच्या राशीकडे. माझा चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा मकर राशीच्या लोकांनी कसं वाटलं तुम्हाला. आणि नंतर पुढच्या महिन्याच्या भविष्याच्या वेळेला तुमचे कॉमेंट्स येणार आहेत. बरोबर तुम्ही म्हणालात तसंच घडलं, त्याची मी वाट पाहते. तोपर्यंत बाय बाय.